तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत नव्हतो. तर टाईम भेटत नाही, यामुळे आपण व्हिडिओ अपलोड करत नाही. तर आज व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे आज मी आणला आहे सोनालीचा मोबाईल रिपेरिंगला. म्हणजे फुटलेला, आता याला डिस्प्ले 8वा डिस्प्ले आहे. याच्या अगोदर मी याला 2 दिवसापूर्वी अनेक मोबाईल देतो विवोचा, तुम्हाला दाखवतो त्याची हालत काय आली. त्याचं कारण कोण आहे तुम्हाला ते पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो, आता माझ्या हातात आहे विवो V15 Pro मोबाईल. विवो मी त्याला आता 2 दिवसापूर्वी दिलता वापरायला. विवो फुटला म्हणून विवो मोबाईल म्हणजे 2-3 दिवसापूर्वी फुटला आहे. स्क्रीन आमचा फोडला आहे. म्हणजे स्क्रीन कसं मोबाईल फोडतो तुम्हाला दाखवतो मी. यूट्यूब बघत असताना जर नेट स्लो झाला तर स्क्रीन आमचा मोबाईल डायरेक्ट फेकतोय. आता यो मोबाईल काल फोडला आहे, चालू पण होईना, डिस्प्ले गेलेला आहे बघा. आता ह्यो मोबाईल तयार करून द्यायचा. म्हणजे जरा नेट संपला की मोबाईल आपटायचं, हे आमचं सिरीजचं वैशिष्ट्य आहे. तर आता मी मोबाईल आता दुरुस्त करणार आहे. याला डिस्प्ले मागवलेला आहे मी. बघा आता मी मोबाईल आता डिस्प्ले व्यवस्थित फिटिंग करून फोडून बघा किती बॅक साईड पण किती फुटलेलं बघा. डिस्प्लेला चिटकवणार आहे मी चेक करून. तर मित्रांनो, मी आता ही मोबाईलला डिस्प्ले आता पेस्टिंग करणार आहे, म्हणजे चेक करून याला आता बसवणार आहे. तो हा डिस्प्ले आहे, नवीन आता मागवलेला मी. हा आहे मोबाईलला फेकून बघा बेंड आले बघा, दिसते काय वाकडे बेंड आले मोबाईलला. तर आता हे तयार करून द्यायचं आणि 2 दिवसानं फोडते का काय करते काय नाही. या कारणामुळे मी सोनाला काही नवीन मोबाईल घेऊन देत नाही. ते मोबाईल चेक करतो मी. मोबाईल आता चेक करतो याला, चेक करून फिटिंग करणार याला व्यवस्थितपणे. आपण मोबाईलचा डिस्प्ले फुटलेला आहे. याला वर स्क्रीन गार्ड नसल्यामुळे जास्त फुटला आहे. याला पण बरोबर त्यानं वापरतेला काल दिवसभर. संध्याकाळी याचं काम तमाम केलं आहे संध्याकाळी. कारण की संध्याकाळी नेट पूर्ण संपते. 1.5 GB डाटा असते ना दिवसाला, आणि i4G मोबाईल, त्यामुळं 8-8.5 डाटा पूर्ण संपला. डायरेक्ट आपटा त्याला बघा. बघू शकता डिस्प्ले म्हणजे आज कसं असते बघा. डिस्प्ले असते बघा. काय डिस्प्ले, त्याची प्राइस कमीत कमी 2,500 रुपये आहे. विवो V15 Pro, ते पण लोकलमध्ये. ओजीमध्ये घेतला तर 4-4,500 रुपये आहे. तर मोबाईल चालू झालेला आहे, बघू शकते मी. हे आहे आमची सानवी आणि हे आहे श्री. हे कार्टून आहे बघा, श्री बाबू. यूज मोबाईल फोडते. बघू शकताय मोबाईल मी चेक करायला.
अजून डिस्प्ले बसवलेला नाही, अजून डिस्प्ले बसवायचा आहे. तर हे जे पहिला मी डिस्प्ले बसवले होते ना, गम असते फ्रेममध्ये पूर्णपणे साफ करायचं. साफ करून मग नवीन गम पेस्ट करायचा आणि हे स्टिकर वगैरे काढून व्यवस्थितपणे प्रेस करून रबर लावून ठेवायचं कमीत कमी 4 तास. तर आता मी मोबाईल पहिला डिस्प्ले चेक करून घेतो. हे मोबाईल चेक करण्यासाठी एक आमचा कोड असते सॅमसंगसाठी खास. जर टच करताना कुठं पण प्रॉब्लेम आला, आपण टच व्हाले तर डिस्प्ले प्रॉब्लेम आहे असं म्हणायचं. कारण की आता हे पूर्णपणे ओके आहे. पूर्णपणे ओके आहे डिस्प्ले. आता याला मी पॉवर ऑफ करून फ्रेम मधली पूर्ण साफ करणार, फ्रेम पेस्ट पहिलीची, आणि हे डिस्प्ले व्यवस्थितपणे चिटकवणार आहे याला. तर मित्रांनो आता मी पूर्णपणे साफ करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता मी वरच्यावर डिस्प्ले तुम्हाला लावून दाखवतो कसं फिटिंग होते परफेक्ट. आहे काय, त्याला अजून पण पेस्टिंग करायचं आहे. पेस्टिंग म्हणजे एक गम असते ब्लॅक कलरमध्ये, तर असं पूर्ण चारही बाजूने एकदम लावून घ्यायचं आहे, एकदम थोडं थोडं. तुम्ही बघू शकता बॅक साईडचा की नाही स्टिकर मी आता काढून घेतो. बघू शकता तुम्ही डिस्प्ले चालू झाला आहे पूर्ण. आता आपण याला रबर लावणार आहे. तर आपला मोबाईल आता रेडी झालेला आहे यूज करण्यासाठी. आता नाही तरी 4 तास अजून डिस्प्ले वाळा पाहिजे पेस्टिंग पूर्णपणे. 4 तासानं नाही रबर काढायचं मस्तपैकी, याला ग्लास घालणार पहिला, कवर घालणार, आणि किती दिवसांनी येते काय माहिती रिपेरिंगला आपल्याकडे आणि डिस्प्ले फुटल्यावर. कारण की श्री आमचा काही नाही डायरेक्ट फेकाफेकी करते ऑन द स्पॉट. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.